किचनमध्ये पाऊल ठेवला की कामांची सुरुवात झाली. मग मी असो किंवा तुम्ही, कोणत्या स्त्रीला कामामधून अजिबात सुट्टी नाही. ती गृहिणी असू देत किंवा जॉब करणारी स्त्री असू देत. किचनमधलं काम हे करावंच लागतं, कारण किचन आपली वाट पाहतच असतं. बरोबर आहे की नाही? तर मी देखील आता इकडे संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला बनवायची होती भेंडी. म्हणून मी ते छान अशी भेंडी धुवून घेतली. त्यानंतर पुसून मस्त अशी कट करून घेतली. त्यानंतर मी ते गॅसवरती एका बाजूला मस्त अशी आमटी शिजत ठेवली होती आणि दुसऱ्या बाजूला पटकन कट करून घेतलेली भेंडी छान अशी करून घेतली. भेंडी खूपच छान दिसत होती. भेंडी तयार झाली तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की आपण दुपारी शेवया करून आणलेल्या आहेत. आज करेन, उद्या करेन असं म्हणून शेवया करायच्या राहूनच गेल्या होत्या. पण आज फायनली शेवया करण्यासाठी मुहूर्त लागला. मी इथे ह्या गव्हाच्या पिठापासून शेवया बनवून घेतलेल्या आहेत आणि बाहेर पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे घरी सुकण्यासाठी टाकल्या होत्या. शेवया खूप छान बनल्या होत्या आणि खाण्यासाठी देखील हेल्दी आहेत, कारण या गव्हाच्या पिठाच्या शेवया आहेत. तोपर्यंत लक्ष गेलं आंब्याच्या पेटीकडे. कालच गावावरून आंबे आले होते. आंब्याची पेटी उघडून पाहिलं तर आतमध्ये खूप छान रसरशीत असे आंबे होते. आंबे पाहिल्यानंतर मन कुठं राहते म्हणून एक आंबा घेतला आणि पटकन कट करून थोडासा खाऊन घेतला. नंतर म्हटलं बघूयात बेडरूममध्ये मुलांचं काय चालू आहे. तर मुलांचं इकडे छान असं मोबाईल बघणं चालू होतं. सुट्टीमधल्या गप्पा टप्पा चालू होत्या. मोबाईलमध्ये काहीतरी फोटो दाखवून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम इकडे चालू होतं. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.